मावळ विधानसभेत खडळाचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपानं केलाय। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी भाजपाला दिलाय। मावळमध्ये महायुतीनं सुनील शेळकेंना उमेदवारी दिली तर खडळाचा प्रचार करायचा नाही असा ठराव भाजपचे नेते बाळा भेगडेंची उपस्थितीत झाला। तसेच सांगली लोकसभेच्या निकालाचा दाखला देत भेगडेंनी बंडखोरीचे संकेत दिले। त्यानंतर प्रदेश भाजपाच्या वरिष्ठांनी मला सूचना दिल्यानं मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता बंडखोरी करू शकत नाही। तिसरा उमेदवार उभा राहिला तर त्याला पाठिंबा देण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे असं म्हणत शेळकेंनी भेगडेंच्या बंडामागे षडयंत्र असल्याचं सूचित केलं। पण भाजपनं मावळमध्ये जसा ठराव केला तसा ठराव पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात अजित पवारांची राष्ट्रवादी करू शकते असा इशाराही शेळकेंनी भाजपला दिलाय। अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ विधानसभेवरून महायुतीत सध्या रणकंदन सुरू झालंय। अभी नहीं तो म्हणून हे लक्षात ठेवा, हीच वेळ आहे महाराष्ट्रामध्ये मावळच्या जनतेच्या आशीर्वादावर आपल्याला येणाऱ्या काळातली एक दिशा ठरवायची आहे। पण सांगलीच्या जनतेने महाराष्ट्रातल्या सर्वांचे डोळे उघडलेले आहेत। जर एखादा निर्णय त्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे। म्हणून महायुतीमध्ये मावळच्या जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा कालही बालेकिल्ला होता, आजही बालेकिल्ला आहे आणि उद्या देखील मावळमध्ये भाजपचा बालेकिल्ला असणार आहे। ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला ते महाशय म्हणले मला जर निमंत्रण मिळालं तर मी देखील जाईल। अरे वा, कलाकार किती कला करतो, त्याच्या कलेचं कसं आता उत्तर द्यायचं हे आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय। माझं एकच सांगणं आहे, गेल्या घरी सुखी राहा। काय सांगितलं? भाजपचे दरवाजे कायमस्वरूपी मी सांगितलं तुम्हाला, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, भारतीय जनता पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता हा बंडखोर म्हणून उभा राहणार नाही। परंतु तिसरा व्यक्ती ज्यावेळेला उभा राहील त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्या मागे उभी करण्याकरता तो ठराव होता, हे मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले। त्यावेळी मी जस्ट वेट अँड वॉच। त्यामुळे तुमच्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात? अजिबात अडचण नाही, काय कार्यकर्त्यांना करायचं करू द्या। जनता जनार्दन मजबूत खंबीरपणाने उभी आहे, तुम्हाला विश्वास आहे। जो ठराव भाजपकडून झाला त्या दिवशीच्या मेळाव्यामध्ये, त्याबाबत तुम्ही भाजपच्या काही वरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांच्याशी काही चर्चा केली? तुम्हाला सांगितलं ना की मला वरिष्ठांकडून ज्या सूचना आल्या, मग आता मी प्रत्येकाचं नाव घेऊन बोललं पण असं काय आहे का? मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, महायुती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत। जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचवड मधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता, चिंचवड मधली आम्ही उमेदवारी मागे घेतोय, तिथं भाजपवाल्यांना शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे। भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत, त्यांना ती जागा सुटती आहे म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांसोबत मागच्या 25 वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेलेत। खडकवासल्यात देखील तीच परिस्थिती आहे। मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का? आम्ही पण ते ठराव करू शकतो, परंतु आम्हाला त्यात जायचं नाही। आम्हाला जे काही सांगितले आम्ही त्यांचं नियमाचं किंवा त्यांच्या शब्दाला पक्के आहोत।